नमस्कार. कर्नाटक आणि कर्नाटक पर्यटन म्हटलं की आपल्याला विजयपूर, बदामी, हंपी, पट्टदकल, ऐहोळे, बेल्लूर किंवा हळेबीडू अशी ठिकाणे माहीत आहेत. पण याचबरोबर कर्नाटकमध्ये आणखीनही मंदिरे आणि ठिकाणे आहेत. त्याचपैकी एका मंदिराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ते मंदिर आहे काशी विश्वेश्वर मंदिर, लकुंडी, कर्नाटक. लकुंडी हे गाव गदगपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. लकुंडी येथे 10 ते 14व्या शतकातील जवळजवळ 101 मंदिरे आहेत. त्यातील बरीचशी मंदिरे ही कल्याणीच्या चालुक्यांनी बांधलेली आहेत आणि नंतर राष्ट्रकूट, होयसाळ, विजयनगर यासारख्या लागोपाठ आलेल्या राजवंशांनी याचे नूतनीकरण आणि देखभालीची कामे देखील केली आहेत. सध्या लकुंडी येथे काशी विश्वनाथासह सुमारे 15 प्राचीन मंदिरे पाहता येतात. येथील सर्व मंदिरांपैकी काशी विश्वनाथ मंदिर हे शिल्पांमध्ये दिसणाऱ्या तपशिलांच्या दृष्टीने सर्वात अलंकृत आणि समृद्ध मानले जाते. तसेच हे मंदिर येथे असणाऱ्या मंदिरांमध्ये सर्वात मोठे मंदिर आहे. ब्रिटिश पुरातत्वज्ञ जेम्स हार्ले यांच्या मते काशी विश्वनाथ मंदिर हिंदू मंदिरांच्या स्थापत्यकलेच्या 3 प्रमुख शैली नागर, वेसर आणि द्रविड यांना एकत्र करून निर्माण केले गेले आहे. काशी विश्वेश्वर मंदिर हे कर्नाटकातील अलंकृत मंदिरांपैकी एक आहे. मंदिरांच्या तुळ्यामध्ये 10व्या शतकातील शिलालेख आहे, ज्यावरून असे सूचित होते की चोलांपासून चालुक्यांपर्यंत शासकांच्या प्रत्येक कालखंडात मंदिरांमध्ये विविध बदल झाले आहेत. मंदिर हे द्विकूट पद्धतीचे आहे, ज्यामध्ये एक पूर्वाभिमुख शिवलिंग असल्याने शिवाचे आणि दुसरे पश्चिमेकडे सूर्यदेवाचे मंदिर आहे. या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही मंदिरे अगदी एकमेकासमोर आहेत, म्हणजेच एकाच मंदिराचे हे भाग आहेत, हे याचे वैशिष्ट्य आहे. आणि हा मंदिर प्रकार अतिशय दुर्मिळ आहे. इतिहास तज्ञांच्या मते हे 10व्या ते 11व्या शतकाच्या दरम्यान निर्माण झाले आहे आणि त्याचे जीर्णोद्धाराचे काम हे 12व्या शतकात झाले असावे. आपण मंदिर रचनेचा विचार केला तर या मंदिराला 2 प्रवेशद्वार आहेत, पूर्व आणि दक्षिण. सूर्यनारायण मंदिराला फक्त एकच प्रवेशद्वार आहे आणि या मंदिराचा मुखमंडप देखील खराब झालेला आहे. तसेच सभामंडप हा भग्न असून नष्ट झालेला आहे. सर्व प्रवेशद्वारांपैकी काशी विश्वनाथाचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार अगदी सर्वात भव्य आहे. आपण जर प्रवेशद्वाराचा विचार केला तर दक्षिणेकडील प्रवेशद्वार हे 9 द्वारशाखा असलेल्या दरवाजाची चौकट आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गजलक्ष्मीचे अंकन केलेले आहे. स्तंभांमध्ये अनेक शिल्पे आणि कलाकृती देखील कोरलेल्या आहेत. एका गर्भगृहाच्या आतमध्ये शिवलिंग स्थापित केलेले आहे आणि ते पूर्वाभिमुख आहे, तर त्याच्या समोरच्या गर्भगृहात सूर्यमूर्ती असून ती पश्चिमाभिमुख आहे. आपण जर बाहेरच्या बाजूस पाहिले तर भिंतीवर दशमहाविद्या, रावणानुग्रह, गजासुरवध, तारकासुराचा वध, याचबरोबर हिंदू देवदेवता, सुरसुंदरी तसेच रामायण, महाभारत व पुराणांमधील अनेक मूर्तींचे अंकन यावर केले गेले आहे. आपणाला जर लकुंडीमध्ये यायचे असेल तर आपण गदगवरून येण्यासाठी बस किंवा खाजगी वाहने आपणाला मिळतात. गदगला येण्यासाठी आपणाला विविध ठिकाणांवरून रेल्वे, बस या सेवा पाहायला मिळतात. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.